मित्रांनो नमस्कार। मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एकदम मस्त टेस्टी आणि झणझणीत अशी गावाकडच्या मटणाची थाळी घेऊन आलोय, म्हणजे कंदुरी मटणाची रेसिपी घेऊन आलोय। आता मित्रांनो हे कंदुरी मटण जे आहे ना मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त बनवलं जातं आणि मस्तपैकी ना चुलीवरती शिजवून घेतलं जातं, त्यामुळे ह्याचा जो टेस्ट येतो ना तो एकदम भन्नाट असा येतो। आणि त्याचबरोबर यामध्ये ना काळ्या मसाल्याचा वापर केला जातो, त्याच्यामुळे पण एकदम भन्नाट अशी चव येते। आणि वाढण्याची जी पद्धत आहे ना ती पण थोडीशी वेगळी आहे। हे सगळं प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि त्याचबरोबर मित्रांनो आमचे व्हिडिओ जे बघतात ना लोक, त्यामधले फक्त आणि फक्त 1% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आणि बाकी 99% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे। तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की फटाफट आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करा, ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे। चला तर आता फटाफट रेसिपीकडे वळूया आणि पटकन आपली रेसिपी बघून घेऊया, चला। तर मित्रांनो कंदुरी मटण बनवण्यासाठी जो मसाला लागतो ना काळा मसाला, तो बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मीडियम साईजचा कांदा आणि 2 खोबऱ्याचे तुकडे घेतलेले, सुक्या खोबऱ्याचे तुकडे। आता कांदा आणि खोबरा गॅसवरती चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे, चांगला काळा झाला पाहिजे। मी तर हे सगळं गॅसवरती भाजून घेतोय। तुमच्याकडे जर घरी चूल असेल ना किंवा कोळशावरती पण चांगल्या प्रकारे तुम्ही भाजून घेऊ शकता, त्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर येतो ना तो एकदम भारी येतो। त्यामुळे शक्यतो हे सगळं जे आहे ना चुलीवरती जर भाजून घेतलात ना तर एकदम उत्तम। आता सुक्या खोबऱ्यामध्ये ना भरपूर सारं तेल असतं, त्यामुळे त्याला आग लवकर पकडून जाते आणि खोबरं जास्त भाजलं जातं, त्यामुळे जास्त भाजून घेऊ नका। खोबऱ्याचा वरचा जो भाग असतो ना तो चांगला भाजून घ्यायचा आणि थोडासा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय खोबरा जो आहे ना चांगला भाजलेला आहे बघा, आणि कांदा ना अजून भाजलेला नाही। एका साईडनी चांगला भाजलेला आहे आणि दुसऱ्या साईडनी अजून कच्चा असल्यामुळे ना कांद्याला अजून चांगल्या प्रकारे मी भाजून घेतो। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय कांदा पण एकदम चांगल्या प्रकारे भाजून रेडी झालेले। आता मित्रांनो गॅस बंद करून घेतो आणि हे दोन्ही भाजलेले जे पदार्थ आहेत ना संपूर्णपणे थंड करून घेतो। एकदा का सुकं खोबरं आणि कांदा संपूर्णपणे थंड झाला ना एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ना यामध्ये काही मसाले पण टाकून घ्यायचे, ते पण टाकून घ्यायचे आणि त्यानंतर ना एकदम मस्तपैकी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आता मित्रांनो यामध्ये 6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरा, 1 चमचा खसखस, अर्धी वाटी पांढरे तीळ आणि त्याचबरोबर यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतो। पाणी गरज पडल्यास तुम्ही नंतरनं पण थोडंसं यामध्ये टाकून घेऊ शकता। आता या सगळ्याचा एकदम बारीक असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय मसाल्याचा एकदम बारीक असा पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता मित्रांनो मी इथे कुकर घेतलेले आहे, माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं म्हणून ना मी या कुकरचा वापर करतोय मटण शिजवण्यासाठी। तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल ना तर ते तुम्ही वापरू शकता। एकदा का भांडं चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। एकदा का तेल चांगलं गरम झालं ना आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आणि या कांद्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटासाठी। कांदा चांगला मऊ पडला पाहिजे, पण कांद्याचा कलर नाही चेंज झाला पाहिजे। आता या कांद्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि याला पण कांद्याबरोबर तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे 1 ते 2 मिनिटासाठी। एकदा का आलं लसणाच्या पेस्टला पण कांद्याबरोबर चांगलं परतून झालं ना आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण पावडर मसाले यामध्ये आपण टाकून घेतलेत ना ते तेलामध्ये जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकून चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे चांगलं। मसाला आपला परतून झालेला आहे। आता यामध्ये 1.5 किलो मटण टाकून घ्यायचं, म्हणजे 750 ग्रॅम मटण मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मटणाला अगदी 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। आता मित्रांनो यामध्ये अर्धा चमचा खडा मीठ टाकून घेतो। खडा मीठ टाकल्यामुळे ना मटणाला पाणी सुटायला चालू होतं आणि त्या मटणाच्या पाण्यामध्येच मटण आपल्याला पहिले 10 ते 15 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे। एकदा का मीठ टाकून झालं ना अगदी 5 मिनिटासाठी मटण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, म्हणजे मटणामधून पाणी सुटायला चालू होतं। आता मित्रांनो या कुकरवरती 1 ताट झाकून घेतो आणि या ताटामध्ये ना 1 ग्लास पाणी टाकून घेतो। ज्या पद्धतीने गावाकडे मटण शिजवून घेतलं जातं ना त्याच पद्धतीने आपण शिजवून घेणार आहोत। आणि जेव्हा हे ताटामधलं पाणी तापून जातं ना तेच मटणामध्ये टाकून घ्यायचं आणि परत वरती ताट झाकून त्यावरती 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं।
आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 10 मिनिट होऊन गेलेले आहेत आणि मगाशी आपण ताटामध्ये जे पाणी टाकलं होतं ना ते पण चांगलं कडक असं तापलेलं आहे। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय मगाशी सांगितल्याप्रमाणे मटणामध्ये जे पाणी सुटले ना ते इथं तुम्ही बघू शकताय आणि आतापर्यंत थोडं सुद्धा यामध्ये वरून पाणी टाकलेलं नाहीये। मटणामध्ये जे पाणी सुटले ना त्याच पाण्यावरती आपण मटण शिजून घेतोय आणि त्याचबरोबर अधूनमधून ना अशा पद्धतीने मटणाला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे खालून मटण करपणार नाही। आता मी परत वरती ताट झाकून घेतो आणि मटणामधलं जे पाणी आहे ना ते चांगलं आटेपर्यंत मटणाला शिजून घेतो। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 20 मिनिट झालेले आहेत। मटणामध्ये जे पाणी सुटलं होतं ना ते संपूर्णपणे आता आटून गेलेले आहे बघा। या अशा पद्धतीने मटण आपल्याला सगळ्यात आधी शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आता आपण ताटामध्ये जे पाणी गरम झालं होतं ना ते टाकून आता मटण शिजवून घेऊयात पुढे। आता मी परत वरती ताट झाकून घेतो आणि ताटामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतो। अशा पद्धतीने मटण शिजवून घेण्यासाठी ना तुम्हाला कमीत कमी 1 तासाचा वेळ लागू शकतो आणि या 1 तासाच्या वेळामध्ये ना तुम्हाला 4 ते 5 वेळा पाणी चेंज करावं लागेल। म्हणजे ताटामधलं जे गरम झालेलं पाणी असतं ना ते मटणामध्ये टाकून घ्यायचं आणि वरती ताट झाकून परत ताटामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं। हे अशा पद्धतीने मटण आपल्याला शिजवून घ्यावं लागेल। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता 1 तास ते सव्वा तास उलटून गेलेले आहे। मटण आपलं एकदम मस्तपैकी शिजून रेडी झालेलं आहे। एकदम मऊदार असं मटण शिजलेलं आहे आणि आपला मटणाचा सूप बघा एकदम मस्त झालेलं आहे आणि या मटणाच्या सूपापासून ना आपण शेरवा तयार करून घेणार आहोत म्हणजे रस्सा तयार करून घेणार आहोत। आता मित्रांनो मटणाचा रस्सा तयार करून घेण्यासाठी ना एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये मी 8 ते 10 चमचे तेल टाकून घेतो। तेलाचं जे प्रमाण आहे ना रश्श्यावरती जसा कट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। आता या तापलेल्या तेलामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर 1 वाटी बारीक कापलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा। आता या कांद्याला तेलामध्ये अगदी सोनेरी असा कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 6 ते 7 मिनिट लागू शकतात कांद्याला कलर येण्यासाठी। तोपर्यंत कांद्याला चांगला परतून घ्यायचा आहे। एकदा का कांद्याला चांगला परतून झाला ना आता यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरचीची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे पाव वाटी, कारण आपण या तेलामध्ये ना पावडर मसाले टाकून घेतलेले आहेत ते तेलामध्ये जळू नयेत म्हणून करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं। जेव्हा मसाले तेलामध्ये टाकून घेत असतो ना तेव्हा गॅस ना मंद आचेवरती ठेवायचा आणि एकदा का पाणी यामध्ये टाकून घेतला की थोडासा तुम्ही वाढवून घेऊ शकता। आता हा सगळा जो मसाला आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे। हा बघा मित्रांनो तेलाचा कट कसा आला मसाल्यावरती एकदम मस्त आला की नाही लाल भडक असा। आता मित्रांनो आपला काळा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मगाशी आपण मिक्सरला लावून एकदम बारीक असा तयार करून घेतला ना मसाला तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि तेलामध्ये मस्तपैकी याला परतून घ्यायचा। जेवढा चांगला मसाला हा तुम्ही परतून घ्याल ना तेलामध्ये तेवढाच आपला रश्श्याचा टेस्ट एकदम भारी लागतो आणि एकदम टेस्टी असा लागतो। जोपर्यंत मसाला एकदम दाणेदार असा बनत नाही ना तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। ऑलमोस्ट तुम्हाला 6 ते 7 मिनिट सहज लागू शकतात। एकदा का अशा पद्धतीने मसाला मस्तपैकी परतून झाला ना आता यामध्ये आपला सूप टाकून घ्यायचा मटणाचा सूप। मटणाचे पीसेस जे आहेत ना मी वेगळे काढून घेतलेले आहेत कारण गावाकडे कंदोरी मटण वाढलं जातं ना तेव्हा ताटामध्ये सगळ्यात आधी मटणाचे पीस वाढले जातात आणि त्यानंतर न रस्सा म्हणजे शेरवा वाढला जातो त्यावरती। त्यामुळे मटणाचे पीस मी वेगळे काढून ठेवलेले आहेत। नाहीतर मग तुम्ही मटणाचे पीस या रस्स्यामध्ये पण टाकून घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ शकता। गावाकडचा बेत कसा असतो ना तो दाखवण्यासाठी तुम्हाला मी फक्त मटणाचे पीस जे आहेत ना वेगळे काढून ठेवलेले आहेत। आता मित्रांनो यावरती आपण टाकून घेतलेले कोथिंबीर आणि त्याचबरोबर यामध्ये ना अगदी 1 ते 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आता हे जे ज्वारीच्या पिठाची स्लरी आहे ना ते आपल्या रश्श्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। या ज्वारीच्या पिठामुळे ना रश्श्याला थोडासा दाटसरपणा येतो म्हणजे रस्सा थोडासा घट्ट बनतो आणि त्याचबरोबर रश्श्याला एकदम छान असा टेस्ट पण येतो। त्यामुळे हे ज्वारीचं पीठ थोडंसं यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। आता या रश्श्याला अगदी 5 ते 6 मिनिटांसाठी चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घेतो आणि त्यानंतर ना आपला झाला रस्सा रेडी म्हणजे शेरवा रेडी होतो। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कंदोरी मटण रेडी झालेले आहे। टेस्टला तर एकदम अप्रतिम झालाय, अप्रतिम एकदम भन्नाट
आणि एकदम झणझणीत असा झालेला आहे, एकदम झणझणीत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, गावाकडच्या मटणाची जर तुम्हाला आठवण येत असेल ना, तर ही रेसिपी नक्की बनवा आणि मस्तपैकी ताव मारा। हा मित्रांनो, कसा आहे दणका, एकदम मस्त झालं की नाही। टेस्टला एकदम अप्रतिम असा झालेला आहे कंदुरी मटण। आणि जे मटण आपण शिजून घेतले ना, ते पण एकदम मऊदार असं शिजून घेतलेलं आहे। आणि यामध्ये काळा मसाल्याचा यूज केल्यामुळे ना, मटणाच्या रश्श्याला म्हणजे शेरव्याला एकदम मस्त असा टेस्ट आलेला आहे। म्हणजे मराठवाड्यामध्ये रश्श्याला शेरवा म्हणून ओळखतात, तर शेरवा पण एकदम मस्त झालेले आता तुम्ही बघितलेला असाल आपल्या व्हिडिओमध्ये। मग वाट कसली बघताय, या येणाऱ्या वीकेंडला तुम्ही पण प्लॅन करा तुमच्या घरी आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत।